झटपट बनणारी पौष्टिक हिरव्या मुगाची चविष्ट उसळ किंवा सुकी भाजी बघतोय। त्यासाठी इथे मी घेतलंय 7 ते 8 तास भिजवलेले मूग। तर एक वाटीभर हिरवे मूग मी रात्रभर पाण्यात भिजवलेले। ह्यातील न भिजलेले कडक मूग निवडून काढले। आता हे मूग 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेते। हिरव्या मुगाची भाजी चविष्ट होण्यासाठी थोडंसं वाटण करूया। त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया 4-5 हिरव्या मिरच्या। मी आज भाजीत लाल तिखट नाही वापरणार, त्यामुळे मिरच्या 5 घेतल्या, 5-6 पाकळ्या लसूण, थोडेसे ओल्या खोबऱ्याचे काप। ओलं खोबरं खूप जास्त घालू नका। मी असा छोटासा एवढासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला, पाव चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे बारीक वाटून घेते। 1 चमचा पाणी घालून असं बारीक वाटून घ्यायचं। आपलं हिरवं वाटण तयार। कोथिंबीरीची कोवळी देठं असतील तर ती वाटणात घाला, चव छान येते। आता फोडणीची तयारी। त्यासाठी तव्यात 1.5 पळी तेल घालून घेतलं। तेल गरम झाल्यावर बारीक चिरलेला कांदा घालूया। एक मध्यम साईजचा कांदा घेतलेला। मीडियम फ्लेमवर कांदा थोडा वेळ परतून घेते। त्यानंतर यात घालूया चिमूटभर हिंग, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि आपण तयार केलेलं हिरवं वाटण। त्याचबरोबर एक टोमॅटो बारीक चिरून घालते। हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। गरज वाटली तळाला चिकटत असेल तर थोडंसं चमचाभर पाणी घालू शकता। मिनिटभर परतल्यानंतर आता गॅस कमी करून हे झाकण देऊन शिजवूया। 1.5-2 मिनिटांनंतर असं साईडने थोडंफार तेल सुटलं पाहिजे। आता यात घालूया अर्धा चमचा हळद आणि हे भिजवलेले हिरवे मूग। आता गॅसची फ्लेम जरा वाढवून हे मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स झाल्यावर गॅस कमी करून झाकण देऊन शिजवूया। 5-6 मिनिटांनंतर बघा, आत्तापर्यंत भाजीत मी पाणी घातलेलं नाही आहे, फक्त वाटणात 1-2 चमचे पाणी होतं तेवढंच। असे सुरुवातीला वाफेवर शिजवले की भाजीला चव छान येते। मूग अर्धवट शिजलेले आहेत। आता ह्या स्टेजला ह्यात घालूया चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी ह्यात घालून घेते। आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे, त्यामुळे पाणी शक्यतो थोडंच घाला, कारण मूग भिजवलेले आहेत पण त्यांना मोड आलेले नाहीत, त्यामुळे पटकन शिजतात। गरज वाटली तर आणखी 1-2 चमचे पाणी घालू शकता। आणखी थोडा वेळ शिजवून घेते। मीठ घातल्यापासून 5-7 मिनिटात बघूया, मूग अजून शिजायचे बाकी आहेत, पण पाणी कमी वाटतंय, थोडंसं अजून पाणी घालते। मी हे मूग लोखंडी तव्यात शिजवते, त्यामुळे चवीला छानच होतात। पण तुम्ही जर ही मुगाची उसळ कढईत शिजवत असाल तर कढईवर ताट ठेवून ताटात पाणी ठेवा, म्हणजे भाजीत वरून जास्त पाणी घालावं लागणार नाही। मूग मऊ होईपर्यंत शिजवून घेते। गॅस कमीच आहे। सुरुवातीपासून आत्तापर्यंत 15 मिनिटं झाली। मूग चेक करूया। तर हे बघा, आता मूग छान मऊ शिजलेत। गॅस बंद। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, एकदम टेस्टी हिरव्या मुगाची उसळ तयार। आमच्याकडे अशी सुकी भाजी आवडते, त्यामुळे मी सुकी बनवली, पण काही जणांना टिफिनला जरा ओलसर भाज्या लागतात, त्यांनी मग त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवा। पण ही अशी हिरव्या मुगाची सुकी भाजी डिशमध्ये घेऊन चमच्याने खाल्ली ना तर खूप मस्त लागते। म्हणजे तुम्ही ही भाजी पोहे, उपमा यासारखं नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता। नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा।